Welcome and welcome. Hi. तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचा या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आपला हा ब्लॉग गौरी गणपतीचा असणार आहे। तर गौरी पूजनाची ही वेळ आहे। तर आरती सगळे करून घेतात। ही देवी जी इकडून मागवली जाते डोंगरातून, ती देवी आहे आपली फुलांमार्फत। तर चला आता ती पावलं उमटावला घेतले। तर चला आपण ती ब्लॉगला सुरुवात करूया। तर चला मध्ये बघू शकता आता तुम्ही। आता गणपती गणपतीचा सण असा साजरा करताना दिवसाच्या तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीचा सण तुम्ही दरवेळेस बघत असेल गौरी गणपती हा कधी जो आहे ते। चला बघूया पुढे पुढे काय होतं ते मला दाखवतो। अगं घे ना वांडा, अगं घे ना वांडा, हे काय आहे? हे दादा स्नॅप काय काढतो बावळा रे, व्हिडिओ कर ना शूट। ते कुठे घेऊन जात आहे? झालं आमचं झालं दान आता नाही का बोलली कुंकाचं गौरादिनी पिवळी ग गौरादिनी पिवळी ग पूर्ण घरात पावलांचे निशाण म्हणजे ठसे काढणार आहेत। बघूया गौर कुंकवानी तांबडी ग गौर कुंकवानी तांबडी ग गौरकाची बावली ग गौरकाची ग गौरकाची बावली ग गौरकाची पांढरी गौरकाची पांढरी दाखवलेला आहे बघा। हे तिकडून जंगलातून आणतात। तुमची काही त्यांची मूर्ती असतात, तर काही त्यांची असतात। आमची जाते आणि तुम्हाला तुम्ही दाखवलंच काय आहे ते पुढच्या गाणे बिणे असं म्हणजे का पूर्ण असे मूर्त बनवतात। बघूया पुढे पुढे आणि कसं काय होतंय। पहिल्यांदाच आपल्या गौरी गणपतीचा हा शूट असणार आहे। मस्त आपला तो ब्लॉग आले कुठले दोन, एक विसर्जनाचा आणि एक आगमनाचा, तो नक्कीच बघा तुम्ही। मस्त विसर्जनाचा मस्त झाला आहे तो, तर त्याला बघून हा बघा तुम्हाला कसं वाटतं। मी नाही श्रावणीने आणून दिलाय तिला पूर्ण।
पूर्ण इथपर्यंत अशी पावलं आणायची, इथपर्यंत इथं ठेवायची वाटतं. बघूया आता इथं पावलं आलेली आहेत पूर्ण. चुन्याची ठसे काढायला हे चुन्याचं पाणी आहे त्याच्यावर बघूया. प्रॅक्टिस करा रोज आता. काहीतरी ही कसली आहे काय हे काय हा याच्यानी गौरीचे हात बांधतात. बघा हे समोर दिसत हे याच्याने गौरीचे हात बांधतात. दुसरी गौर आणली. फोटो काढला झालं. चला झालेलं आहे पूर्ण. आरती आहे. चला आरती घेऊया. इकडे चाललोय बरं त्यांची इथे. तर तिथे कसे गौरी पूजन केले ते बघूया आणि आरती पण करून घेऊया. चला त्यांचीच जाऊ. त्यांना नको ते पण माझे ब्लॉग बघतात. त्यांचा ब्लॉग मी घेणं ते त्यांची इथलं आहे घरातल्यांचं इथलं. त्यांची अशी गौरी पूजन केलेलं आहे आणि वरती असं गणपती बाप्पा आहे. तर बघूया आता इथं तो माटाची भाजी आणि भाकरीचा निवद असतो तर तो खायचा आहे. आता सगळी इथं पोट भरून खाऊन झालेत सगळ्यांचं. एका घासात पोट भरलं. डावा करू नको. अरे निहाल वाटा करायला कशी बसवले बघ. एकच घास. आणि ती गौराई आणि सांगतात ना. तर चला मित्रांनो आता आपण खाऊन घेऊ. ही आजी 100 वर्षाची मला वाटत नसेल 100 वर्षाची. नाही काढत. हे अशी रील बनवायची का आपण. आम्ही ये मेरी आम्ही ये मेरी आम्ही. याच्या डोळ्याला काय लागलंय. ही का आलं त्या लाल लाल पाहिजे पूर्ण बाजूनी.
हो गौरीची मूर्त तयार करायला येते बघूया आपण कशी करतात. मला आता पूर्ण तयारी दाखवल्यानंतर झाल्यावर एकदा दाखवतो हे बघा. तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकदम चांगला व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत वेटिंग करा. तर तुम्हाला येईल बघा कशी वाटते तुम्ही कमेंट करून सांगा एकदा. त्याला भेटू पबजी घेऊन झालेलं ते आपलं दाखवायचं राहिलेलं होतं तर ते दाखवून रेडी झालेलं आहे. बघूया चला जाऊया तिकडे. जेव्हा आम्ही डेकोरेशन करत होतो तेव्हा यायला पाहिजे होतं. बघा आता मी त्याच्यात सांगितलं होतं आधीच की रेडी झाल्यावर दाखवल. तर गाईज कसं वाटलं ते नक्की कळवा. मस्त आहे एकदम सगळं रेडी झालेलं आहे बघा. साडी विडी एकदम. ही कोण आहे? हो हे बघा यांनी केलंय नावापुरती. भेटूया पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कळवा. आपले 2 ब्लॉग आलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता. विसर्जन आणि आगमनाचा तो बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू नव्या ब्लॉग एका ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. बघा याचा तोंड झोपून